मग आजचं कोडं विचारू का? अध्यक्ष रानातून आली सखी, तिच्या मानेवर दिली बुक्की, तिच्या घरभर झाल्या लेकी. सांगा पाहू कोण? कांदा लसूण कांद्याला कशात? हा, लसूण. लसूण. मी बोललो किटकॅट. कसला किटकॅट? माझे 5 स्टार दिलेत का अजूनपर्यंत? किटकॅट जिंकले आज तुम्ही लोक, फटाफट उत्तर द्यायला लागले. आम्ही पसंतमेकर ग्रुपच्या अध्यक्ष झालोय ना. म्हणून. सचिव, उपाध्यक्ष, अध्यक्ष. तुम्ही पण जॉईन करू शकता मित्रांनो ॲज अ सरपंच. हो, ठीक आहे. माझा होता तू 6:15 तुम्ही लोक निघणार होते, 6:30 वाजले. चावी घेतली का? चावी घेतली का? नाही, चावी तिथंच राहू दे ना. काय करायचं गाडीला नव्हती तर. सेचकर पोचल्यावर हे गेले काय? रामकृष्ण हरी सर्वांना. कसे आहात? आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार. नवरा आणि मुलगा आपापल्या कामाला गेल्यानंतर देवाची पूजा करून घेतली. मी लहानपणापासून मार्गशीर्षचं व्रत करते. म्हणजे जेव्हा माहेरी होते, आई वर्षातून एकदा आई वडील आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला जायचो. खूप बरं वाटायचं तेव्हा. म्हणजे सायंपर्यंत रिक्षामध्ये आणि तिथून पुढे टॅक्सी करायचो. मजा यायची. मग तिथेच काहीतरी खायचं प्यायचं आणि संध्याकाळी फिरून घरी यायचं. मी रोज मंत्र उपासनासुद्धा करते. महालक्ष्मीचाच मंत्र जप करते, कारण त्याने माझ्या आयुष्यात भरपूर पॉझिटिव्ह गोष्टी व्हायला लागल्यात. माझा आणि सासूबाईंचा आज उपवास. मग आता फक्त त्र्यंबक आणि सासरे त्यांच्यासाठीच जेवण करायचं होतं. तोपर्यंत आठवलं की फिल्टरमध्ये पाणी टाकायचं आहे. आमच्याकडे मॅन्युअल फिल्टर आहे, पण त्याला काय झालं आहे समजत नाही. त्यातून पाणी ना खूप कमी येतं आणि सतत त्यात पाणी टाकावं लागतं. म्हणजे पाणी खाली उतरतच नाही खालच्या भांड्यामध्ये. बहुतेक आता तो फिल्टर चेंज करण्याची वेळ आली आहे. रात्रीचं जेवण बरंच उरलं होतं. मग त्या शिळ्या भाकरींचा चुरा केला, चिवडा बनवला, भात लाल मिरची लाल तिखट घालून थोडा फ्राय केला. तो त्र्यंबकने खाल्ला. सासऱ्यांसाठी गव्हाच्या पिठाचे घावणे केले आणि रात्रीचंच कालवण होतं ते त्यांना गरम करून दिलं. तर मंडळी, तुम्ही रात्रीच्या भाकरीचं काय करता? म्हणजे चिवडा करता की दुसरं काही रेसिपी आहे तुमच्याकडे? जर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, स्वयंपाकघरात आहे ना, एकटीला स्वयंपाक करता करता खूप कंटाळा येतो, कारण आपला जास्त वेळ तिथेच जातो. म्हणून मग मी असे कोरियन वेब सिरीज बघत राहते. अण्णा ह्या बाजूला वा, इकडं वा. घामाघूम झालंस? चालत आला? ओके. किती वाजले? पाव. त्र्यंबकला आणि माझ्या सासरे म्हणजे अण्णांना जेवायला दिलं आणि मी माझं काम करायला बसले. मी घरातूनच टेलिकॉलिंग करते, फ्रीलॅन्सिंग करते, इन्शुरन्स, लोन. पहिलं हॉलमध्ये बसत होते, पण सारखं उठायला लागायचं. मग शेवटी म्हटलं बेडरूम पकडून इथेच बसायचं, त्याशिवाय काय आपली कामं होणार नाही. संध्याकाळी त्र्यंबकला म्हटलं, आपल्याकडे व्रत आहे मार्गशीर्षचं, देवाला नमस्कार कर, पाया पड, कारण आत्तापासूनच मुलांना ती सवय लागली पाहिजे. क्या बात आहे, मसल. बॉडी बिल्डर लवकरच होणार आहेस तू. फुकटचे शायनिंग. काय शायनिंग? किती किलोचं आहे ते? 5 किलो. 5 किलो. क्या बात आहे. 10 किलोचं दळण पण घेऊन जायचं असं, त्याने पण व्यायाम होतो. ते एका हातातच पकडलं ना, दोन्ही हातात पकडता येत नाही. इक्वल वेट पाहिजे दोन्हीकडं. असं आहे का? मग ठीक आहे, आता नेक्स्ट टाइम दोन्ही 10-10 किलोची दळणं तुझ्या हातात देते. आज जरा संध्याकाळी लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण आज जरा स्पेशल बेत होता. वाटाण्याच्या पुऱ्या सगळ्या खाली लाटून घेतल्या, अर्ध्याच्या वर खालीच तळल्या, कारण उभं राहून खूप पाय दुखतात. उरलेल्या थोड्याशा पुऱ्या मग उभं राहून तळून घेतल्या. तर मंडळी,
झाला का तुमचा स्वयंपाक? तर मैत्रिणींनो, स्वयंपाक झाला का? आज पहिला गुरुवार ना, सगळ्यांची गडबड चालू असते आज पहिला गुरुवार म्हटल्यावर. गुरुवारच्या व्रताने माझ्या आयुष्यात खूपच फरक पडलाय. म्हणजे महालक्ष्मीचे उपवास, नवरात्रीचे उपवास म्हणण्यापेक्षा देवाची मनोभावे जी आपण पूजा करतो, मंत्र साधना करतो, म्हणजे मेडिटेशन, त्याने खरंच एक पॉझिटिव्ह वाईब्स यायला लागतात. तुम्ही सुद्धा महालक्ष्मी व्रताचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ओम श्रीम नमःचा एक मंत्र दिलेला आहे. संकल्प सिद्धी साक्षात असं त्यात दिलेलं सुद्धा आहे. मी बरेच वर्ष म्हणजे पुस्तक वाचायची, पण त्या मंत्राकडे कधी लक्षच दिलं नाही. पण मागच्या वर्षी दिवाळीपासून मी हे करायला लागले आणि माझ्या आयुष्यात खूप फरक पडलाय. तुम्ही सुद्धा रोज या मंत्राचा एक माळ तरी जप करा, तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यात फरक जाणवेल. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा. आणि हो, लगेच एखाद्या महिन्यात फरक नाही पडत, कमीत कमी 2 महिने जातात, म्हणजे त्यानंतर आपल्याला फरक दिसायला लागतो. स्वयंपाक करून झाल्यावर देवाचा नैवेद्य भरला, देवाला तो त्र्यंबकने दाखवला आणि तेच ताट त्याला जेवायला घेतलं. इथे गाई नाही आहेत, त्याच्यामुळे मग आम्ही नैवेद्याचं ताट आम्हीच कुणीतरी खातो. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि हाईप करा आणि अशाच व्हिडिओसाठी सखी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत काळजी घ्या.